कर्क राशीसाठी मित्रांनो, शुक्र हर्षल हा योग जो आहे हा लाभस्थानामध्ये तयार झालेला आहे आणि ह्याच्यामधून तुम्हाला तुमचं जे काही आत्ता गुरुबळ गेलेलं आहे त्याच्यावर तर नक्कीच मलमपट्टी होईल बरं का. कारण की अनेक कर्क राशीच्या व्यक्तींना थोडं निराधार झाल्यासारखं भासत असेल, कारण की गुरुबळ नाही आहे. अपेक्षा नसताना सुद्धा काही लोकांनी तुमच्याकडं पाठ फिरवलेली असणार आहे. पण मित्रांनो, देवाला पण काळजी असते, म्हणून तो कधी ना कधी वर्षातून एकदा लाभस्थानातून चांगलं गोचर घडवतो. आणि हे लाभस्थान मित्रांनो इच्छापूर्तीचं असतं, मनाला शांतता देणारं असतं. म्हणून हा काळ म्हणजे तुमच्या जीवनात नवीन लोक येण्याची किंवा जुने नातेवाईक मित्र बदलण्याची आणि तुमच्या इच्छांच्या यादीत अचानक गोष्टी पूर्ण होण्याची अनपेक्षित संधी घेऊन येईल बघा. आणि शुक्र हा मित्रांनो सौंदर्य, आकर्षण, स्नेहाचा प्रतिनिधी आहे. हर्षल हा झपाट्याने बदल घडवणारा आहे. विचित्र पण थोडा प्रेरणादायी ऊर्जा देणारा ग्रह तर आहे ना. मग ह्या युतीमुळे कर्क राशीच्या जातकांना सोशल सर्कलमध्ये नवीन मित्र मिळतात, सहकारी मिळतात किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर अचानक प्रसिद्धीही मिळू शकते. थोडं चार लोकांमध्ये नाव जातं. काहींना जुने संपर्क, नव्या संधीही देऊन जातील. तर काहींसाठी नवी नाती, क्लायंट्स किंवा नेटवर्किंग प्लॅटफॉर्ममुळे करिअरला नवीन वळण पण मिळेल बरं का. या काळात तुमच्या डोक्यात ज्या कल्पना फक्त स्वप्न म्हणून होत्या त्या प्रत्यक्षात उतरवता येण्याची शक्यता इथं फारच वाढलेली आहे. तुम्हाला एखादा प्रोजेक्टसाठी फंडिंगही मिळू शकते जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर. एखादा मित्र तुमच्या कल्पनेला पाठिंबा देऊ शकतो किंवा एखादं सहकार्य नव्या व्यवसायाची दारही उघडू शकतो. तुमचं वैयक्तिक आकर्षण, संवादशैली आणि तुमचं मित्रांनो सौंदर्यपूर्ण विचारशक्ती इतरांवर प्रभाव पाडू शकते बरं का. पण हर्षलमुळे या नात्यांमध्ये अतिवेगाने घडणारे बदल, काही वेळा गोंधळ किंवा अचानक गप्प होणारी मैत्रीही शक्य आहे बरं का. म्हणून नात्यांमध्ये पारदर्शकता आणि विश्वास महत्त्वाचा असतो. ही युती लाभ आणि मित्र या दोन पैलूंमध्ये नवा अध्याय लिहू शकते. पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या संधी ओळखाव्या लागतील ना. अरे, तुमचे विचार आता सामाजिक विस्तार आणि संपर्कातून उगम पावणाऱ्या संधीकडे वळणार आहेत. थोडं सकारात्मक व्हा मित्रांनो. यासाठी बृहत्पराशरी होराशास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे? लाभस्ते शुक्रे यदी हर्षल संगते मित्रलाभ कल्याणम इच्छाफलप्राप्ती अपूर्व संयोगेन सिद्धी भवेत यद्यपि चेतसा स्थिरत्वम धारयेत. जेव्हा शुक्र मित्रांनो कर्क राशीसाठी वृषभ राशीत येतो ना आणि हर्षल बरोबर येतो ना, तर ही युती तुमच्या लाभभावामध्ये अचानक वाढ आणते. आणि त्याच्यावरती मित्रांनो अचानकपणे तुम्हाला काहीतरी इच्छा पूर्ण झाल्यासारख्या वाटतात. मागील 3-4 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये जो त्रास कर्क राशीला झाला की नाही, मानसिक त्रास, त्याच्यावर तर नक्कीच मलमपट्टी ही शुक्र हर्षल युती मागील 10 दिवस तर घडवत असणार आहे आणि पुढील 25 दिवसही आहे. ह्या युतीमुळे व्यक्तीच्या आयुष्यात अशा संधी उगम पावतात की ज्या आधी अस्तित्वातही नसतात. अचानक मिळणाऱ्या प्रस्तावांमुळे काय होतं, गुप्त पद्धतीने अथवा मैत्रीच्या साह्याने मोठे लाभ घडतात. काही वेळा जुने स्वप्न पूर्ण होतं बरं का, पण ते पूर्ण होतं अनपेक्षितपणे, वेगळ्याच माध्यमातून, ज्याची तुम्हाला कधी अपेक्षाही नसते. शुक्र लाभस्थानी असल्यामुळे व्यक्तीचं व्यक्तिमत्व सौंदर्यशील, आकर्षक आणि सामाजिक होतं. त्यात हर्षलचं तुम्हाला सहकार्य मिळालेलं आहे. त्यामुळे सामाजिक वर्तुळात एक वेगळी संधी निर्माण होते. लोक तुमच्याकडे वेगळ्या अपेक्षेने पाहतात. उदाहरणार्थ, अचानक तुम्हाला नवीन कॉन्टॅक्ट मिळतो, एखाद्या ओळखीमुळे मोठे करार घडतात किंवा पूर्वीची नाळ एक जोडली जाते नात्यांमधली. या युतीमुळे मित्रांकडून आर्थिक मदत होऊ शकते. सहकार्य किंवा
मार्गदर्शनही त्यांचं मिळू शकतं. इच्छा असेल, योजना असतील किंवा आकांक्षा यांचा हा फलित काळ आहे बरं का. पुढच्या 25 दिवसात हे सगळ्या इच्छा पूर्ण होत नाहीत, पण निदान तुम्हाला त्याबद्दल आशादायक वातावरण तर तयार होतं ना. नेहमी तुम्हाला अपेक्षित असलेल्या मार्गानेच इच्छा पूर्ण होईल असं नाही ना, वेगळ्या पद्धतीने पण होऊ शकते, पण शेवटी घडेल ना तसं. म्हणजेच मित्रांनो, एक अशी संधी जी आधीच तुम्ही अनुभवली आहे, पण त्याचा मार्ग वेगळा आहे. मग ही कधी-कधी एक योगायोगासारखी ही कधी योगायोगासारखी प्रचिती देणारी पण घटना असू शकते बरं का. आपण म्हणतो ना की बाबा काय योगायोग होता आणि सगळं घडून गेलं. म्हणून जीवनाच्या लाभाच्या मार्गात ही एक युती मला बऱ्याच वेळा टर्निंग पॉईंट वाटते बरं का. हे वरील श्लोकामध्ये सांगितलं होतं की यद्यपि चेतसा स्थिरत्वम धारयत, म्हणजे हर्षलमुळे उत्साह अनियंत्रित होऊ शकतो. त्यामुळे यशाच्या किंवा संधीच्या क्षणी जर मन स्थिर नसेल तर संधी हातातून जाऊ शकते किंवा चुकीच्या वापरामुळे तोट्यातही जाऊ शकते. म्हणूनच मित्रांनो, स्थैर्य ही या युतीची खरी कसोटी समजायला हरकत नाही. म्हणूनच मित्रांनो, कर्क राशीसाठी ही युती काय घेऊन येते वर? अचानक थोडाफार धनलाभ घेऊन येईल आणि थोडीफार जुनी गुंतवणूक तुम्हाला अडचणीतून वाचवण्यासाठी मदत करेल. मित्रवर्ग, सहकारी किंवा समाज माध्यमातून अनपेक्षित संधी तुम्हाला जाणवतील. इच्छाशक्तीत वाढ होते बरं का. जुने अपूर्ण स्वप्न थोडंफार पूर्ण होण्याचे तुम्हाला मार्ग सापडायला सुरुवात होतात. सौंदर्य असेल, कला असेल, डिझाईन, ब्रँडिंग याच्याशी निगडीत जर कोणी व्यवसाय करत असेल तर त्यांच्या संधी वाढतील बरं का. पण भावनिक गुंतवणूक किंवा नात्यांमधील गोंधळ किंवा चुकीच्या अपेक्षांपासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे. जास्त अपेक्षा इतरांकडून ठेवू नये, हा एक निसर्गाचा नियम आहे मित्रांनो, आणि आपण बरेच जण तो पाळत नाही. पण निष्कर्ष काय असणार आहे कर्क राशीसाठी? शुक्र हर्षल युती ही संधीचा अचानक उगम असलेली आहे बरं का, आणि लाभभावात ती तुम्हाला योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटवणारी ठरू शकते. मग तुमचं सामाजिक व्यक्तिमत्व, तुमची आकर्षक ऊर्जा आणि योग्य नेटवर्क तुमच्यासाठी जणू संपत्तीचा एक नकाशाच ठरू शकतो. पण त्या नकाशावर योग्य पावलं टाकण्यासाठी शांत, सजग आणि समंजस राहणं तर आवश्यक आहे ना. संधी दारापाशी उभी असते मित्रांनो, पण ती लक्षात येत नाही ती संधी आहे म्हणून. त्यासाठी एक थोडा चाणक्य तुमच्या बरोबर लागतो. म्हणून चांगला मार्गदर्शक ठेवत जा. पण तिचं स्वागत विश्वास, संयम आणि दूरदृष्टीने जर तुम्ही केलं तर ती संधी तुम्हाला दीर्घकालीन यशामध्ये रूपांतरित करता येऊ शकते. म्हणून मित्रांनो, मला जाता जाता एक सांगायचं आहे की जरी तुम्हाला गुरुबळ नसेल तरीसुद्धा तुम्हाला वर्षातून रवीचं बळ येतं, शुक्राचं बळ येतं, आता राहूचं पण आहे. त्यामुळं परमात्म्याने कुठं ना कुठंतरी आपली सोय करून ठेवलेली असते. आणि हा अजून एक मला जाता जाता आग्रहाने सांगू वाटतं की राशी भविष्य मित्रांनो जे आहे ते पूर्ण पत्रिकेचं विश्लेषण नसतं. सर्व गोष्टींचा सारासार विचार करून एक जजमेंट आपल्यासमोर मांडायचं असतं, आणि मग ते प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळ्या पैलूने, वेगवेगळ्या दिशेने काम करत असतं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं अफलातून काही घडतं असं नाही. आपण सर्वसामान्यच माणसं आहोत मित्रांनो. पण आशादायी जीवन जगावं, नेहमी सकारात्मकता आपल्या मनामध्ये राहावी की जेणेकरून येणाऱ्या संकटांना आपण तोंड देऊ शकतो. आणि हेच मला वाटतं एक ज्योतिष मार्गदर्शकाचं काम असावं. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.